त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवते पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण श्रीमद् भागवत कथा 16।
गेल्या 7 दिवसांपासून आपल्या या कुसुळूम गावामध्ये संपन्न होतो आहे। अशा या सोहळ्याचा आज सांगता समारंभ काल्याच्या रूपाने संपन्न होतो आहे। ज्यांच्या अध्यक्षीय उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, शुभचिंतक, प्रेरणास्थान, श्रद्धास्थान असलेले, ब्रह्मविद्येचं माहेर असलेले माझे शुभचिंतक, आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय, प्रातस्मरणीय आचार्य प्रवर गुरुवर्य श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ करकमलाद्वारे ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे ते पूजनीय, आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री जायराज बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ करकमलाद्वारे सभामंडपाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे ते माझे शुभचिंतक, आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय सोनगिर निवासी श्रीधरानंद बापू, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असलेले परमपूजनीय, आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय, काल ज्यांचा परिचय मी आपल्या सर्वांना मी करून देण्यापेक्षा तुम्हा सर्वांना त्यांचा परिचय आहेच, त्यांच्या भजनाच्या रूपातून, काव्याच्या रूपातून, आणि नुकताच ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे राज्य शासनाचा अंबड या ठिकाणी, ते पुरस्कृत असलेले, कवी म्हणून पुरस्कृत झालेले आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय आचार्य प्रवर श्री हर्षिकर बाबाजी नवे, त्याचप्रमाणे आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय, प्रातस्मरणीय व्यासमंचावरती उपस्थित असलेले माझे शुभचिंतक महंत श्री अनंतराज बाबाजी पातूरकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय, आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय, प्रातस्मरणीय पोहीचा दीव निवासी माझे शुभचिंतक श्री विश्वनाथ बाबाजी बिडकर, त्याचप्रमाणे आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय, ज्यांनी सुरुवातीला प्रास्ताविक करून या कार्यक्रमाची सुरुवात केली ते पूजनीय श्री योगीराज दादा पाथरीकर, गोविंदराज दादाजी पाथरीकर, त्याचप्रमाणे आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू शास्त्री बाबाजी, उपस्थित असलेले आदरणीय, श्रद्धेय आमचे आप्पा विश्वंभर आप्पा माझे शुभचिंतक, त्याचप्रमाणे आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय, प्रातस्मरणीय महंत श्री खडकतकर बाबाजी, पूजनीय, आदरणीय, श्रद्धेय बाळकृष्ण दादाजी बिडकर, आणि सुरुवातीला ज्यांचे सुंदर असे विचार आपण सर्वांनी श्रवण केले आणि मी तुम्हा सर्वांचे चेहरे पाहत होतो की चेहऱ्यावरती एक हास्याचा झरा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रगट झाला आणि सुरुवातीला बाबा तुम्ही उभे राहिलात ना, तर मला असं वाटत होतं की आता कीर्तन बाबांनीच करावं, म्हणजे इतकं छान वाटत होतं की वातावरण सुंदर झालं होतं। आणि म्हणून आम्हा सर्व नवतरुणांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान असलेले श्री माडवा संप्रदायातील ख्यातनाम कीर्तनकार असलेले, उत्तम अशा प्रकारचे प्रवचनकार असलेले श्री बाबाजी या ठिकाणी बसलेले आहेत। आणि हा सर्व सोहळा यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जो प्रसारित होत आहे असे आदरणीय, श्रद्धेय माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री राहेरकर दादाजी, तपस्वीराज दादाजी राहेरकर, तसेच माझे सर्व गुरुबंधू, आमचे राहुल दादा विद्वांस, आमचे शहाजी दादा जामोदेकर, त्याचप्रमाणे श्यामदादा जामोदेकर, त्यानंतर आमचे विजयराज दादा वांदेशकर, हे सर्व आमचे गुरुबंधू, उपस्थित आमचे सर्व महंतजन, आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे, ही संकल्पना ज्यांनी करून ती सिद्ध करून दाखवली, आज 8वं वर्ष संपन्न होतो आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक माझे ज्येष्ठ गुरुबंधू महंत श्री अवधूतराज बाबाजी, मी आश्रमात असताना बाबा विजयराज बाबा होते म्हणून मी कालपर्यंत त्यांना विजयराज बाबाच म्हणत होतो, परंतु इथं आता आज मला कळालं प्रकर्षाने की अवधूत बाबा म्हणूनच त्यांची ओळख चांगली झालेली आहे, म्हणून असे अवधूतराज बाबाजी, त्यांना सदैव साथ देणाऱ्या तपस्विनी आमच्या ताई उषाताई, सर्व तपस्विनी माता भगिनी, सर्व उपस्थित आपण सर्व आज सश्रद्धा अंतःकरणाने जमलेली सर्व भाविक भक्त बंधू भगिनी व श्रोतेजन हो, संतजन हो, गेल्या 7 दिवसांपासून ब्रह्मविद्येचं प्रवचन ज्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे ते माडवा संप्रदायातील अगदी सशक्त धर्मप्रचारक, सश्रद्ध धर्मप्रचारक अंजनगावकरजी सर,
त्यांनी सुद्धा आपले विचार मोजक्या शब्दात या ठिकाणी मांडलेले आहेत। आणि असे सर्व आदरणीय संतगण उपस्थित आपण सर्व, आज काल्याचा समारोप आहे, आज काल्याचा सोहळा संपन्न होतो आहे। आणि काला म्हटलं ना की भागवत कथेची एक परंपरा असते, भागवत कथेच्या समारोपाचा एक नियम असतो की तो काल्याने केला जावा, काल्याच्या कीर्तनाने तो केला जावा। परंतु मी कीर्तन कधी केलेलं नाही आणि करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल। कीर्तन जर आमच्या बाबांनी जर मला मार्गदर्शन केलं ना तर मी नक्की कीर्तन करेल। आणि म्हणून कीर्तन मी कधी केलं नाही, मात्र असा बसून मी बोलत असतो काल्याच्या दिवशी। आणि म्हणून असाच बसून तुमच्यासमोर बोलणार आहे, अर्धा पाऊण तास बाबांनी वेळ दिलेला आहे, अवधूत बाबांनी। आणि म्हणून कीर्तनासाठी घेतलेला जो अभंग आहे ना तो गाथेतला अभंग आहे की चिंता दे पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे। काला म्हटलं ना की आपल्याला परत गोकुळामध्ये यावं लागतं, गोकुळात यावं लागतं, कारण गोकुळाची माती पवित्र आहे, इथल्या मातीचा कण आणि कण पवित्र आहे। ज्या मातीमध्ये देवाला रडावंसं वाटलं, पहा तुम्ही, ज्या मातीत देव रडलाही, ज्या मातीमध्ये त्याला खोड्या कराव्याशा वाटल्या त्याने खोड्या केल्याही, ज्या मातीमध्ये त्याला गाई वासरांना चारावंसं वाटलं तो गुराखी झालाही, ज्या मातीमध्ये तो गुराखी झाला। ज्या मातीमध्ये त्याला बासुरी वाजवणारा व्हावंसं वाटलं त्याने बासुरी वाजवली, ज्या मातीमध्ये, ज्या मातीमध्ये त्याला बसावंसं वाटलं आपल्या सोबत्यांबरोबर तो बसलाही यमुनेच्या काठावरती। असा हा कृष्ण कन्हैया बालरूपातला आपल्याला गोकुळात पाहायला मिळतो। कालपर्यंत आपण त्याला पाहिला द्रौपदीचा सखा झालेला पाहिला, कालपर्यंत आपण त्याला पाहिला रुक्मिणीचा पती झालेला पाहिला, कालपर्यंत आपण त्याला पाहिला अर्जुनाचा रथाचा सारथी झालेला पाहिला, पांडवांचा कैवारी झालेला कालपर्यंत आपण त्याला पाहत होतो। द्वारकेचं साम्राज्य निर्माण करणारा कर्ता पुरुष, समर्थ पुरुष म्हणून काल आपण त्याला पाहिलं कालपर्यंत। कंसाचा अन्यायाचा नाश करणारा, अन्यायाचं उच्चाटन करणारा धर्मरक्षक म्हणून आपण त्याला कालपर्यंत पाहिलं होतं। मात्र हा फार मोठा कृष्ण आहे, हा फार मोठा कृष्ण आहे। मात्र तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये बसणारा कृष्ण परत आपल्याला हवा असतो, तुमच्या आमच्यात बसणारा, तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणणारा, तुम्हाला गदगदून हसवणारा कृष्ण हवा असतो। म्हणून परत आपल्याला गोकुळात यावं लागतं। म्हणून काला म्हटलं ना की परत गोकुळात यावं लागतं। एखादा माणूस आमदार झालेला असेल ना, आमदार, त्याला तुम्ही त्याचा लहानपणाचा फोटो दाखवा, तो हसल्याशिवाय राहत नाही, हसतो की नाही। एखादा कलेक्टर असेल ना, त्याच्याकडे लहानपणाचा एखादा शर्ट घेऊन जा तुम्ही, हे बघा साहेब तुमचा शर्ट आईने दिला तुमच्या, त्याला बरं वाटेल की नाही? त्या कलेक्टरलाही बरं वाटतं की माझ्या लहानपणीचा शर्ट घेऊन ऑफिसमध्ये आले, बरं वाटतं त्या कलेक्टरलाही। लहानपणाचे फोटो पाहतो ना आपण आपले, बरं वाटतं की माझे नाक किती छान दिसत होतं लहानपणी, रंग थोडा गोरा होता मात्र उन्हाने काळा पडला, नंतर पडतो तो काळा, नंतर सगळं चेहरा माझा किती छान दिसत होतं लहानपणी, सगळं वाटतं माणसाला फोटोत पाहून, मग आनंद वाटतो, चेहऱ्यावर समाधान येतं, म्हणून बालपण महत्त्वाचं असतं। आणि कृष्ण कन्हैयाकडे आपल्याला जायचं आहे, परत त्याचं बालपण घेऊन जायचं आहे, त्याच्या भेटीला जायचं आहे, त्याची बासुरी घेऊन जायचं आहे, त्याच्या भेटीला जायचं आहे, त्याची गाई वासरं घेऊन जायचं आहे, त्याच्या भेटीला जायचं आहे, आई यशोदेला घेऊन जायचं सोबत, सोबत आई यशोदा असेल तर कृष्ण पटकेन मिळेल, सोबत बासुरी असेल तर कृष्ण पटकेन मिळेल, सोबत गाई वासरं असतील तर कृष्ण पटकेन मिळेल आपल्याला। त्याला जे आवडतं ना ते सोबत घेऊन जावं लागतं। आपण आपल्याला जे आवडतो ना ते मंदिरात नेत असतो, आपल्याला जे परवडतं ना ते मंदिरात नेत असतो। आपल्याला परवडतो पेढा 2 रुपयाचा, आपल्याला परवडतं नारळ 20 रुपयाचं, आपल्याला परवडतो हार 50 रुपयाचा, त्याच्यातही 25 रुपयाचाच घेतो आपण। आपल्याला जे परवडतं ना ते आपण मंदिरात घेऊन जात असतो, मात्र देवाला जे आवडतं ते कधी आपण घेऊन जातो का मंदिरामध्ये? देवाला जे आवडतं ना त्याची लीळा त्याला आवडते, त्याचं गुणगान त्याला आवडतं, त्याचं नामचिंतन त्याला आवडतं, ते घेऊन आपण मंदिरात जातो का कधी? ते घेऊन जाण्याचा प्रयत्न म्हणजे काला असतो। त्याला भेटीला जायचं, आपल्याला परत जायचं, द्वारकेत जायचं, मात्र गोकुळ सोबत घेऊन जायचं, म्हणून परत गोकुळात यावं लागतं। कारण त्या गोकुळात त्याचं बालपण गेलेलं आहे, त्याचं रडणं गोकुळात झालेलं आहे। तो रडला कुणापुढेच रडला नाही, तो घाबरला कुणालाच घाबरला नाही, मात्र आई यशोदेच्या हातात जेव्हा छडी आली ना, पहा तुम्ही पाहिला प्रसंग गोकुळातला, आई यशोदेने जेव्हा हातात छडी घेतली ना तेव्हा मात्र तो घाबरला, त्याच्या चेहऱ्यावर भीती पाहण्यासाठी देवलोक सुद्धा आतुर झाले, की ज्याच्या चेहऱ्यावर आम्ही भीतीच पाहिली नाही कधी, ज्याच्या चेहऱ्यावर कधीच भीती पाहिली नाही, त्याच्या चेहऱ्यावरती भीती पाहून देवलोकांनाही आनंद झाला की अरे हा घाबरला, हा कुणालाच घाबरत नाही।
इंद्र म्हटलं मला नाही घाबरला हा 7 दिवस. इंद्र म्हटलं मलाही नाही घाबरला हा 7 दिवस. ताठपणे डोंगर घेऊन उभा होता हातावरती. मात्र आज घाबरला की नाही. आईच्या हातात छडी पाहून घाबरला की नाही. आणि म्हणून आई मोठी असते. पहा तुम्ही, त्याही दिवशी मी म्हटलं होतं की मुलगा किती मोठा झाला ना तो आई पुढे हा मुलगाच असतो, लहान मुलगा. आणि कृष्ण कन्हैया गोकुळात मुलगा झालेला आपण पाहिला, तो गुराखी झालेला आपण पाहिला, तो बासरी वाजवणारा आपण पाहिला. असा हा कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये आपल्याला सगळ्यांना आवडला. बालपण सगळ्यांना आवडतं की नाही. आपण देवाकडे मागतो ना, संतांनी मागितलं देवाकडे लहानपण मागितलं. पहा तुम्ही, लहानपण मागून घेतलं. का मागितलं? असं काय लहानपणामध्ये? तुम्हालाही माहित आहे, लहानपणामध्ये जी गंमत आहे ना ते आज मोठेपणात नाही आहे का? तुम्ही मोठे झाले, लोकांशी वैर वाढत गेली तुमची. तुम्ही मोठे झाले, दुसऱ्यांबद्दल वाईटपणा वाढत गेला तुमच्या डोक्यामध्ये. तुम्ही मोठे झाले ना, घराची 3 घरं तुम्ही करून टाकले. मोठं झाल्यानंतर या सगळ्या गमती घडत असतात. मात्र लहानपणी लहान मुलगा असं काही करतो का यातलं? तो निर्वैर असतो. त्याच्या मनात कुणाबद्दल द्वेष भावना नसते. कुणाबद्दल तो निरागस असतो, निखळ असतो, आनंदी असतो. म्हणून लहानपण महत्वाचं असतं. एकदा अकबर बादशाह बसलेला होता दरबारात. अकबर बादशाह, मी तुम्हाला त्याही दिवशी एक गोष्ट सांगितली, पहिल्या दिवशी अकबर बादशाह, आजही सांगतो. बादशाह बसलेला होता दरबारामध्ये. त्याने दरबारात प्रश्न केला की या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? हजी हजी करणारे लोक होते दरबारात बसलेले, हजी हजी करणारे. ते पटकन उठून उभे राहिले, म्हटले हुजूर तुमसे बडा कोई है? तुमच्यापेक्षा मोठं कोणी आहे का जगात? तुम्ही मोठे आहात. हुजूर सबसे बडे है, बादशाह अकबर सबसे बडे है. सगळ्यांनी उत्तरे दिली. अकबराला समाधान नाही वाटलं, कारण ज्याच्या समोर आपण बसतो त्याला तर मोठं आपण म्हणतोच नाही. जवळच्या माणसाने आपल्याला मोठं म्हणावं यात नवल नसतं. जे आपल्याला ओळखतच नाही ना त्यांनी मोठं म्हटल्यानंतर खरे आपण मोठे असतो. बहिणीने म्हणावं माझा भाऊ फार मोठा आहे, भावाने म्हणावं माझा दादा फार मोठा आहे, आईने म्हणावं माझा मुलगा फार मोठा आहे. गंमत नाही वाटत त्याच्यात, ते म्हणणारच आहेत. मात्र ज्या वेळेला नवखा माणूस म्हणतो ना, अनोळखी माणूस म्हणतो ना की तुम्ही फार मोठे आहात, तेव्हा मोठेपण आलेलं असतं आपल्यावर. अकबर बादशाला समाधान नाही वाटलं. त्याने सगळ्यांचे चेहरे पाहिले, नंतर बिरबलाकडे पाहिलं. बिरबल शांत उभा होता, तो काहीच बोलत नव्हता, काहीच बोलत नव्हता. अकबर म्हटलं, बिरबल तुला काय वाटतं कोण मोठा आहे जगामध्ये? तू काही बोलला नाहीस, तू काही उत्तर दिलं नाही. काय वाटतं तुला कोण मोठा आहे? तो म्हटलं, हुजूर मी बोलू का? मी बोललो तर तुम्हाला राग येऊ देऊ नका. तो म्हटलं, अरे बोल ना. तसं तो म्हटलं, हुजूर या जगामध्ये सगळ्यात मोठं लहान बाळ आहे. कोण आहे? सगळ्यात मोठं लहान बाळ आहे. सगळा दरबार हसला, सगळ्यांनी खिल्ली उडवली. अरे हा बुद्धिहीन आहे, हा बिरबल, याला काहीच कळत नाही. इतका मोठा बादशाह बसलेला असताना हा लहान बाळाला मोठं म्हणतो. तो म्हटला, हुजूर मला माहिती होतं नाही पटणार माझं बोलणं, पण मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की लहान बाळ सगळ्यात मोठं असतं. तो म्हटलं, काही अडचण नाही, मला सिद्ध करून दाखव. दुसऱ्या दिवशी दरबार भरलेला होता, सगळी माणसं बसलेली होती. येताना मात्र या बिरबलाने आपल्यासोबत एक लहान बाळ आणलं, चुणचुणीत असलेलं, गुबगुबीत असलेलं, गोल असलेलं, गोल गरगडीत असलेलं,
गोल मटोल असलेलं, डोळ्यात सुंदर, नाकात सुंदर, ओठात सुंदर, गालात सुंदर, भुरळे केस, कुरळे केस, अगदी नाजूक ते बाळ त्याच्या हातात होतं. घेऊन जसा आला ना तो त्या दरबारामध्ये, त्या बाळाला जसा आला ना, सर्व दरबार थक्क झाला त्या बाळाची सुंदरता पाहून, त्याची नाजूकता पाहून, त्याची कोमलता पाहून सगळे थक्क झाले. बादशाह अकबराला सुद्धा मोह झाला. तो अकबर म्हटला, अरे बिरबल, त्या बाळाला इकडे आण, मला त्याला मांडीवर घेण्याचा मोह होतोय, त्याला मला मांडीवर घ्यायचं आहे. त्याने नेऊन दिलं त्या बाळाला, मांडीवर बसवलं त्या बाळाला. अकबर बादशाने मांडीवर बसवलं. आता बाळ ते बाळच असतं, ते कुणाच्या बापाचं नसतं. असतं का? त्याला माहिती नसतं मी मामाच्या खांद्यावर बसलो का मामीच्या कडेवर बसलो. त्याने जे करायचं ना ते करून टाकला तिथे कार्यक्रम. त्याने तो कार्यक्रम करूनच टाकला तिथे. अंग ओलं झालं अकबर बादशाहचं. त्याच्यानंतर तो दाढीसोबत खेळायला लागला. त्याची दाढी होती वाढलेली, दाढीसोबत खेळायला लागला. त्याच्या पोटात लाता मारायला लागला. तो हसत हसत म्हणला बादशाह अकबर, अरे बिरबल, अरे इस बच्चे को देख मेरे पेट में, अरे माझ्या पोटावर लाता मारतोय हा, माझी दाढी ओढतोय, माझी चेष्टा करतोय, माझ्या अंगावरती याने लघवी केली, याला काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तसा बिरबल म्हटला, हुजूर, जो बादशाहच्या पोटात लाता मारतो, जो बादशाहची चेष्टा करतो, जो अंगावर लघवी करतो, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काय झालं पाहिजे? फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बादशाह अकबर वेड्या का बिरबल, अरे तू बुद्धिमानासारख्या गोष्टी करतो नेहमी आणि आज वेड्यासारखं काय बोलतो. अरे हे लहान बाळ आहे, हे निष्पाप आहे, त्याच्या मनात काहीच नाही, निष्पाप आहे. बघ त्याच्याकडे, बघ त्याचं हसणं, बघ त्याचं डोळे बघ, निष्पाप आहे. याला म्हणे फाशीची शिक्षा. गळ्यातला हार काढला, त्याच्या गळ्यात घातला आणि पुन्हा बिरबलाकडे दिलं. आणि त्या क्षणाला बिरबल म्हटलं, हुजूर, कालच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की जगात सगळ्यात मोठं जर कोण असेल ना, ते लहान बाळ आहे, लहान बाळ आहे. ते तुमच्या मांडीवर मुतलं तरी तुम्ही काही करू शकले नाही. त्याने तुमच्या पोटात लाथा मारल्या तरी तुम्ही काही करू शकले नाही. त्याने तुमच्या दाढीशी खेळ केला, चेष्टा केली तरी तुम्ही काही करू शकले नाही. करू शकतो का आपण काही लहान बाळाला? काहीच करू शकत नाही. म्हणून लहान बाळ जे असतं ना, त्या लहान बाळाला दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा गुरु मानून टाकलं. इतकं आवडलं ते बाळ, दत्तात्रय प्रभूंनाही आवडलं आणि यादीमध्ये त्याचंही नाव टाकून दिलं गुरूंच्या यादीमध्ये की लहान बाळ आहे माझा गुरु, आहे माझा गुरु. आणि म्हणून हे जे बालपण कृष्ण कन्हैयाचं आपण गोकुळात पाहतो ना, हे सगळ्यांच्या मनाला आवडतं. त्याचं दोडू धावणं, त्याचं चेष्टा करणं, त्याचं गायीचं दोहन करणं, हे सर्व गोकुळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं कालपर्यंत. तो ज्या दिवशी कोणत्या घरी गेला नाही ना, एखादीच्या घरी गेला नाही ना कृष्ण, तिला हरवल्यासारखं वाटायचं, चुकल्यासारखं वाटायचं. मग त्याला दिवसभर बघितलं नाही म्हणून त्याचं गाराणं सांगण्यासाठी आई यशोदेकडे ते यायच्या गाराणं घेऊन. यशोदेला आवाज द्यायचा, यशोदे, अगं तुझ्या कृष्णाला सांग काहीतरी, या गोकुळात आम्ही राहावं की गोकुळ सोडून निघून जावं, सांग काही. यशोदा धावत बाहेर यायची, त्या गवळणींकडे बघायची. अनेक तोंडातनं आलेली ती गाराणे ती पाहून ती थक्क होऊन जायची.
आणि मग मात्र कृष्ण कन्हैयाचा कान जेव्हा ती पकडायची ना, का रे कान्होबा, का त्या गवळणींची चेष्टा करतो, का त्यांची माठं फुडतो, तुला घरात खाण्यासाठी दूध नाही का, दही नाही का, मग का त्यांच्या घरी जाऊन चोऱ्या करतो, यासाठी तू जन्माला आला का? आई त्याचा कान पिळणार, त्याला मारणार, त्याला रागवणार, तितक्या त्याच्या डोळ्यात पाणी यायचं आणि पाणी डोळ्यात येण्याच्या अगोदर त्या सर्व गवळणी धावत यशोदेकडे जायच्या आणि हात जोडून उभ्या राहायच्या. यशोदे, त्याला मारू नकोस ग, अपराध त्याचा नाहीये, चूक त्याची नाही, त्याला मारू नकोस. अपराध आमचा आहे, अपराध आमच्या डोळ्यांचा आहे. ज्या दिवशी तो आमच्या घरी आला नाही ना, आम्हाला करमत नाही घरामध्ये, आम्हाला हरवल्यासारखं वाटतं. म्हणून त्याला पाहण्याकरता, म्हणून त्याचं दर्शन घेण्याकरता, म्हणून कुठला तरी गाऱ्हाणं सोबत घेऊन आम्ही तुझ्या दारात येतो. आम्ही भिकारी आहोत, आम्ही भिकारी आहोत यशोदा. आनंदाची भीक आम्हाला पाहिजे असते, समाधानाची भीक आम्हाला पाहिजे असते, म्हणून तुझ्या दारात आम्हाला यावं लागतं यशोदा. त्याला मारू नकोस. आणि मग त्या गवळणी उगरते ना, तो मार चुकवण्यासाठी कृष्ण असा करतो. पाहतो तू कुणालाच घाबरत नव्हता, मात्र आई पुढे मात्र तो घाबरलेला या गोकुळात पाहायला मिळतो. त्या गवळणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या गोकुळामध्ये, की ज्या गाऱ्हाणं सांगू शकतात, देवाचं गाऱ्हाणं सांगू शकतात, देवाचं गाऱ्हाणं सांगू शकतात. त्या यशोदेला सांगतात की अपराध आमचा आहे, चूक आमची आहे. तो ज्या दिवशी घरी येत नाही ना, आम्हाला हरवल्यासारखं वाटतं. मला सांगा, एखाद्या माणसाला चहा प्यायची सवय असते, किती चहा पिण्याची सवय असते, त्याला अगदी 10-10 मिनिटाला जरी कप भरून दिलं ना, तो नाही म्हणतच नाही, इतकी त्याला तलब असते चहाची. पण पुन्हा पुन्हा चहा मागू शकत नाही घरामध्ये. त्याला माहिती असतं समोरची लक्ष्मी आपल्या घरातली, पुन्हा पुन्हा नाही चहा मागू शकत. मग तो काय करतो, तुझी तलब तयार होते ना त्याच्या डोक्यात चहाची, मग ती तलब अशी तो दाबून टाकतो मध्ये. दाबतो ना आपण, कापूस कसा दाबू दाबू भरतो आपण जास्त वजन भरावं म्हणून, तसं तो तलब दाबून टाकतो मध्ये काळजामध्ये. मग ती दाबलेली तलब काय करते, डोळ्यात जमा होते. कुठे जमा होते, डोळ्यात जमा होते. आणि तो डोळा बघतो कुठे, दाराकडे पाहतो. तो तलब जमा झालेला डोळा कुठे पाहतो, दाराकडे पाहतो. कुणी पाहुणा येतो का, कुणी पाहुणा येतो का, कुणी पाहुणा येतो का, कुणी पाहुणा येतो का. तितक्यात त्याला जर पाहुणा दिसला ना दारामध्ये, तो आणखी एक पाय बाहेरच असतो, एक पाय मध्येच असतो. तेवढ्यात आवाज देतो, या या तात्या, अहो किती दिवसाने आले तुम्ही, हे का येणं असतं, अहो महिना झाला तुम्ही आले नाही, या पटक्यांमध्ये. तो तात्या बसतो नाही बसतो, तो अजून अर्धा बसायचाच होता, खुर्चीत आणखी बसायचाच होता. खुर्ची म्हणत होती, अरे बसू तर दे. तेवढं त्याचा आवाज स्वयंपाकघरात जातो, अगं बघ आपल्या घरी तात्या आले, चहा मांड, चहा मांड. कारण त्याला माहिती असतं तात्याच्या कपाला खेटून आपला कप येणारच आहे ट्रेमध्ये बसून. ही तलप असते. माणूस निमित्त शोधत असतो, माणूस कारण शोधत असतो, त्या आनंदाचं कारण शोधत असतो. जसं या गवळणी ज्या होत्या ना, त्या कारण शोधायच्या, कन्हैयाला पाहण्यासाठी कारण शोधायच्या आणि त्याला तृप्त मनाने बघायच्या. एक म्हातारी होती एक दिवस, ती म्हटली कृष्ण सगळ्यांकडे जाईल, माझ्या घरी नाही येऊ शकणार, कारण माझं घर गावाच्या त्या कोपऱ्याला आहे आणि त्याला तिथे यायला खूप वेळ लागू शकतो आणि माझा स्वभाव त्याला माहित आहे, तो माझ्या नादीच लागू शकत नाही, तो सगळ्यांच्या नादी लागेल, माझ्या नाही लागू शकत. ती म्हातारी म्हणत होती. कृष्णाच्या कानावरती वार्ता पडली. तो म्हटला असं कसं, म्हातारीचं घर जास्त लांब आहे का. तर पेंद्र म्हटलं लांब कुठे, त्या मागच्या गल्लीत. हित गेलं का तिथं तिचं घर. तुमची भाषा इकडची. असं गेलं की तसं घर तिकडं समोर, उद्याच जाऊ. सगळ्यांचं ठरलं, सगळ्यांनी ठरवलं. कृष्ण म्हटला दिवसाने जायचं. आता म्हातारीकडे दिवसाने जायचं, आपण रात्री तो प्रहार करू. आणि मग काही लढाया ज्या असतात ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रात्री लढल्या, त्या यशस्वी झाल्या.
यशस्वी झाल्या. कृष्ण कन्हैया रात्री उठला. उन्हाळ्याचे दिवस होते. टिपूर चांदणं आकाशात पडलेली होती. चंद्र उगवलेला होता. अगदी म्हातारीचं घर शोधत तो गेला. बाजीवर झोपलेली होती. पलीकडे म्हातारीची बाज होती. दोघेही झोपलेले होते. अंतर कमी होतं. मग कृष्णाने काय केलं, त्या म्हातारीची दाढी वाढलेली होती. म्हातारीची वेणी वाढलेली होती. केस पांढरे नव्हते त्या काळात सुद्धा. पहा तुम्ही, त्या काळचं खाणं एवढं चांगलं होतं, पाणी एवढं चांगलं होतं की माणसांची 50-50 वर्षाची वय जरी झाली असेल ना, नसेल केस पांढरा झाला. काळे कुळकुळीत केस होते. दोघांची गाठ मारून टाकली आणि मग निघून गेला. मग म्हटलं आता कशी म्हातारी येत नाही माझ्या दारात, बघतो उद्या सकाळी. आलीच पाहिजे, रडतच आली पाहिजे. सकाळी गेला तो, झोपला मस्तपैकी. सकाळ जशी झाली ना, जशी झाली, भाटाची भुपाळी जशी कानावरती पडली, मंदिरात वाजवल्या जाणाऱ्या मधुर घंटिकेचा किणकिणाट जसा कानावरती पडला ना, पहिली जाग म्हातारीला येत असते. पहा तुम्ही घरामध्ये आजही म्हातारी जशी उठली ना, उठली तशी एकदम गाडीला ब्रेक मारल्यासारखी अशी गाडी मागे पुढे झाली. झालं कसं हे सगळं? पाहिलं म्हाताऱ्याकडं, म्हाताऱ्याच्या दाढीला इसका बसला. तेही संतापलं. सकाळी सकाळी माझी मस्करी कर, हित काय चाललं, झोप चालली, तिथं माझी मस्करी कर. म्हातारं चिडलं, संतापलं. दोघांमध्येच भांडण सुरू झालं. दोघांतच भांडण सुरू झालं. या गल्लीतले आले, त्या गल्लीतले आले, त्या गल्लीतले आले. सगळी गल्ली जमा झाली. सकाळी सकाळी लोकांना जमा व्हायला वेळ लागत नाही. पहा तुम्ही, भांडण बघायला लोकांना जमा व्हायला वेळ लागत नाही. लोक जमा झाले. मग कुणी केलं, बराच वेळ सोडवलं. तात्या आले, सोडवलं. नाना आले, सोडवलं. अण्णा आले, सोडवलं. हे आली, सोडवलं. ती आली, सोडवली. ती गाठ कुणाच्याने सुटाना. कारण ती बांधली कुणी होती? ते देवाने बांधलेली गाठ होती. ती सुटत नसते. कुणाच्याने सुटाना गाठ. म्हातारी अगदी जर्जर झाली. म्हातारा बेजार झाला. अगं केलं कुणी हे? मग कुणीतरी म्हातारीच्या कानात सांगितलं, मला एक संशय येते म्हणून मी बोलते. काय संशय येतो? तू त्या यशोदेच्या कृष्णाबद्दल काही बोलली होती का? काल, परवा, नंतर, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी? तिला आठवलं, हो मी बोलली होती, पण जास्त नव्हती बोलली. थोडंच बोलली होती की तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. माझं घर फार लांब आहे. माझा स्वभाव त्याला माहिती आहे. म्हणून तर हा सर्व प्रकार घडला. आता ही गाठ तुला सोडायची असेल ना, त्याच्याच दारात जावं लागेल. चला, निघाली यात्रा सगळी. डम 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 आली जंक्शन स्टेशनवर. बाबांनी सांगितल्यासारखी जंक्शन स्टेशन, यशोदेचं घर, नंदबाबाचं. सगळ्या गाड्या तिथून सुटायच्या. कुणाचे काही गावात भांडणं असतील तिथून मिटायचे. आली सगळी भांडणं घेऊन. राडा झाला. सकाळी सकाळी अंगणामध्ये कल्लोळ झाला, गडबड झाला, गोंधळ झाली. यशोदा बाहेर आली. काय झालं म्हणून विचारलं. तशी म्हातारी म्हणली, काय झालं काय? बोला तुझ्या त्या कार्ट्याला. अगं ही काय गंमत करण्याचा प्रकार असतो? आमचं वय बघ, म्हाताऱ्याचं वय बघ, माझं वय बघ. अगं झालं काय पण तुला? काय झालं ओरडायला? झालं काय म्हणजे मागं म्हातारं लपलेलं होतं, ते पुढं आलं. हे बघा, हे झालं. गाठ मारून टाकली आमच्या दोघांची. मग आता बोलाव, तुझ्या मुलाला बोलाव. मुलगा मागेच उभा होता आईच्या. त्याला माहिती होतं मला हजर राहावं लागेल कोर्टामध्ये. तारीख जवळच आहे उद्या. ते हजरच होता मागे. त्याला काय बोलावं लागलं नाही जजाला. मागेच उभा, जजच्या मागेच उभा होता तो वकील. त्याने असं पाहिलं त्या म्हातारीकडे तिरप्या नजरेने, असं पाहिलं डोळेवर करून. आणि म्हातारीला नजरेनेच खुणाला. काय कसं वाटलं? बरं वाटतं आता? काय म्हटली का की माझ्याकडे येऊ शकत नाही. माझा स्वभाव त्याला माहिती आहे. आलो की नाही तुझ्यापर्यंत? आणलं की नाही तुला इथपर्यंत? आणलं की नाही? म्हातारीला त्याही क्षणाला हसू आलं. ती म्हणली, अरे कार्टे, एकदा मला सोड फक्त याच्यातून, मग बघ तुझी गंमत. मग ती हात जोडून म्हणते, अरे कन्हैया, चुकलं माझं, नाही म्हणणार आता तुला इथून पुढे, सोडून टाक. मग कृष्ण अगदी हळूच खाली उतरला. आई, मी केलं नाही बरं का हे, पण तू म्हणते म्हणून मी सोडून दाखवतो. पहा तुम्ही त्याचा खोडकरपणा पहा. मी केलं नाही आहे असा अपराध, पण तू म्हणते ना, तर मग सोडून टाकतो. गाठ सोडली. काही 2 सेकंदात सोडली. मोकळं झाल्यासारखं वाटलं त्यांना. गाठ कोणतीही भयानक असते. पहा तुम्ही, मनात पडलेली गाठ, डोक्यात पडलेली गाठ, डोळ्यात पडलेली गाठ ही भयानक असते. मग ती अहंकाराची असेल, ती अभिमानाची असेल, ती मत्सराची असेल, ती द्वेषाची असेल, ही गाठ का पडली ना की माणसाला झोप येऊ देत नाही. ती म्हणून गाठी सोडवायच्या असतील, तुम्हाला गाठी सोडवायच्या असतील तर कृष्ण कन्हैयाकडे यावं लागतं. इथे भागवत कथेत येऊन बसावं लागतं. आणि तुमच्या या जन्मोजन्मीच्या गाठी बांधलेल्या आहेत. जन्म आणि मरणाची सुद्धा एक गाठ आहे. जन्म आणि मरणाने आपल्याला बांधलेलं आहे. ही गाठ जर सोडायची असेल ना आपल्याला, तर मग आपल्याला देवाला शरण जावं लागतं. या कथेतनं
विनोदाचा भाग जर बाजूला केला ना तर तत्वज्ञानाचा भाग इथे दिसतो. भगवद्गीता इथे दिसते की तुम्हाला जर जन्म आणि मरणातून मुक्त व्हायचं असेल, ती गाठ सोडून घ्यायची असेल, तर तुम्हाला देवाला शरण यावं लागतं. अर्जुनाला तेच करावं लागलं. भगवद्गीतेच्या शेवटी म्हटला तो की मी तुला शरण आलो, बस मी तुला शरण आलो. भागवत कथेचा सार इथे येऊन थांबतो की कथा ऐकून सोडू नका, त्याला शरण जा, त्याचे होऊन जा, त्याची प्रार्थना करा, त्याचं स्मरण करा. ही भागवत कथा ऐकणं आणि जगणं आहे. आपण ऐकतो खूप मात्र जगत काहीच नाही. भागवत कथा ऐकतो खूप आपण मात्र जगतो का तसं आपण? कृष्णासारखं जगणं आहे का आपलं? आहे का आपल्या जीवनात आनंद? आहे का आपल्या जीवनात समाधान? नाही ना. मग ते समाधान येणार कुठून? तो शिकवतो गाठी सोडून टाका, तुम्ही मनातल्या गाठी सोडून टाका. जातीभीतीच्या गाठी सुद्धा त्याने सोडल्या सहजपणे. त्यांनी बासुरी वाजवली ना, सगळ्यांसाठी वाजवली. बासुरी वाजवण्यासाठी तो अरण्यात गेलेला असायचा. सायंकाळची वेळ झालेली असायची, गायी दूरवर गेलेल्या असायच्या आणि त्या दूरवर गेलेल्या गायी पुन्हा जवळ बोलवण्यासाठी वेळूचा तुकडा तो घ्यायचा, झाडाखाली बसायचा, डोळे झाकायचा, ओठांवरती ती बांसुरी ठेवायचा आणि हळुवारपणे फुंकर मारायचा. त्या बासुरीतून सूर बाहेर पडायचा, तो ब्रह्मणात बाहेर पडायचा, स्वर्गापर्यंत जायचा, गोकुळातल्या मनामनापर्यंत जायचा, माणसांच्या चिमणी पाखरांच्या काळजापर्यंत जायचा. आणि त्या बासुरीच्या सुराने अवघ गोकुळ सर्व माणसं वेडी होऊन जायची, ओली चिंब होऊन जायची. बासुरीच्या सुरामध्ये हरवून जायचे, गायींचा हंबरडणं बंद होऊन जायचं, दूरवर चरत गेलेल्या गायी अगदी धावत यायच्या आणि कृष्णनाथाच्या चरणाजवळ बसून डोळे झाकून त्या बासुरीच्या सुरामध्ये हरवून जायच्या. नदीचं वाहन बंद होऊन जायचं, नदीचं वाहन बंद होऊन जायचं. नदी संथपणे वाहत होती, पक्ष्यांचं उडणं बंद, नदीचं वाहन बंद, हरणांची कळप इकडून तिकडे धावणारी स्तब्ध होऊन जायची. ध्यानस्थ ऋषी सारखी बसायची, त्या हरणांची कळप सुद्धा ध्यानस्थ ऋषी सारखी बसायची. पाण्याची सळसळ बंद होऊन जायची, वारा बंद होऊन जायचा, सर्व वातावरण अगदी आनंदून जायचं. आकाशात देवलोक सुद्धा वेडी
प्रभू कृष्ण कन्हैया महिला मंडळाला विनंती आहे थोडं पुढं सरका पाठीमागे ऊन आहे त्याचं हसणं, त्याचं बोलणं, त्याचं बसणं, त्याचं वासरणं सगळं कसं मनाला वेधून घेणारं होतं, मनाला वेडं करून टाकणारं होतं. खूप ताप आला आणि ती गेली डॉक्टरकडे. डॉक्टरने थर्मामीटर टाकलं तिच्या तोंडात, नेमका ताप वाढला किती. आणि ते थर्मामीटर जोपर्यंत तोंडात होतं ना 5 मिनिटं ती बाई बोललीच नाही. नंतर थर्मामीटर काढल्यावर तिच्या नवऱ्याने पहिला प्रश्न डॉक्टरला केला, हे मशीन केवढ्याला भेटतं, हे केवढ्याला भेटतं, याचं काम माझ्या घरात जास्त आहे. आणि म्हणून आपण बोलण्याचा जास्त प्रयत्न करतो. पुढं सरकताना आपल्याला 2 शब्द बोलावेच वाटतात. सर्वांनी शांततेत पुढे सरकायचं. कोणी जे नवीन येतील मागे त्यांना आपल्याला जागा करून द्यायची आहे. श्रीकृष्ण कन्हैया या गोकुळात आपल्याला दिसतो. लहान मुलांना आपलंसं करून टाकणारा, गाई वासरांना आपलंसं करून टाकणारा, चिमणी पाखरांना आपलंसं करून टाकणारा. इतकंच नाही, झाड, वेली, फुलं, पाखरं सगळ्यांना आपलंसं करून टाकणारा. सगळ्यांना त्याने आपलंसं करून टाकलं. प्रेम दिलं सर्वांना त्याने. कृष्ण जीवनाचा उद्देश एकच आहे की तुम्ही प्रेमाने जगा, स्वतःही जगा आणि इतरांनाही जगवा. जगणं आणि जगवणं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हीही जगा आणि इतरांनाही जगवा. माणूस यशस्वी केव्हा झाला, माणूस यशस्वी झालाय कधी ओळखायचं? खूप सगळे पैसे कमवून बसला म्हणून यशस्वी झाला का? खूप सगळं शिक्षण घेऊन बसला म्हणून यशस्वी झाला का? पाहिजे तशी गाडी घेऊन फिरायला लागला म्हणजे यशस्वी झाला का? पाहिजे तेवढी जमीन घेऊन बसला उतार्यावरती म्हणून यशस्वी झाला का? नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ऐकली. ते कुमार विश्वास नावाचे एक फार मोठे प्रवाचक आहेत. पहा तुम्ही यूट्यूबला, मी ऐकलं त्यांचं. एकदा थोडा तो संभाषणाचा तो पैलू मी तुमच्या पुढे मांडतो. कुमार विश्वास ते विमानाने प्रवास करत होते, विमानाने. आणि एक मुलगा, काश्मीरी मुलगा त्या विमानात बसलेला होता. काश्मीरी होता, दिसायला गोरा पान, सफरचंदासारखे गाल त्याचे, गोरा पान, काश्मीरी मुलगा. त्या मुलाने ओळखलं ही कुमार विश्वास आहेत म्हणून. यांची व्याख्यानं फार सुंदर असतात, यांचं बोलणं, यांचं काव्य सगळं सुंदर असतं. त्याला वाटलं यांच्याशी बोललं पाहिजे. तो मुलगा उठला, ते बसल्यानंतर त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. म्हटलं नमस्कार. त्याने नमस्कार केला. म्हटलं मी काश्मीरला राहतो. त्याचं वय फार लहान होतं, त्या मुलाचं 25 वर्षाचं वय होतं. आणि त्याने प्रश्न केला की मला सांगा की जगामध्ये माणूस यशस्वी झाला हे कसं ओळखायचं? त्याने प्रश्न काय केला की माणूस यशस्वी झाला ओळखायचं कसं? कुमार विश्वासने त्यांना प्रश्न केला त्या मुलाला, तू करतो काय? त्याने सांगितलं माझ्या स्वतःच्या कंपन्या आहेत. 25 वर्षाचा मुलगा, स्वतःची कंपनी त्याची. तुझं वार्षिक उत्पन्न किती? तो म्हणला 7,000 करोड वर्षाचं टर्न ओव्हर असतो माझा. 7,000 करोड मोजायला गेलो ना तर 7 दिवसही कमी पडतील. इतका पैसा तो एका वर्षात त्याचा इन्कम होता, त्याचं कमवणं होतं. 7,000 करोड. परंतु तरी सुद्धा मला तुमच्या तोंडातून ऐकायचं सक्सेस म्हणजे काय, माणूस यशस्वी झाला म्हणजे काय? त्यांनी एका शब्दात त्याला उत्तर दिलं, माणूस यशस्वी झालाय कसं ओळखायचं? तुमच्यामुळे जर 4 माणसं समाधानी असतील ना तर तुम्ही यशस्वी झाले. किती सोपं उत्तर दिलं. तुमच्या जगण्यामुळे जर कोणी समाधानी असेल ना तर तुम्ही यशस्वी झाले. तुमच्या घरात राहण्याने बायको समाधानी असेल, मुलं समाधानी असतील, नातवंड समाधानी असतील तर तुम्ही यशस्वी झाले. आपलं असं असतं का? नवरा जेवायला बसला, लग्न होऊन महिना झाला होता, एक घास तोंडात टाकला, चिडला, ताट उचललं, दणकन फेकलं, भिंतीवर आदळलं. बायको चक्रावून गेली, तिला काही कळेना. तोंडला तुला स्वयंपाक सुद्धा जमत नाही, विनाकारण लग्न केलं तुझ्याशी. मी कालच सांगितलं तुम्हाला, उतरत उतरत कसा जातो माणूस खाली, मनाची चव कशी कशी उतरत जाते, जाते की नाही? फेकून दिलं ताट त्याने जेवता जेवता. त्याची सासू होती ना, ती दयाळू होती, ती म्हटली जाऊ दे बाई, त्याचा स्वभाव आहेच असा, तापट आहे थोडा, उद्या चांगला स्वयंपाक बनव, मस्तपैकी पुरणपोळी बनव. तिने काय केलं, दुसऱ्या दिवशी मस्तपैकी पुरण केलं तयार. साखर सासूला विचारून विचारून टाकली, भजे तिला विचारून विचारून तळले, पापड तिला विचारून विचारून तळले, मीठ विचारून विचारून टाकलं. सगळं पद्धतशीर तिने स्वयंपाक तयार केला. सासूला म्हटली तुम्ही खाऊन पहा अगोदर, बरोबर आहे का सगळं? सासूने घास मोडला, तोंडात टाकला, तृप्त झाली. ते म्हटली खूप छान आहे, आवडेल त्याला. मग म्हटली ते दिराला म्हटली मोठ्या, तुम्ही खाऊन पहा भाऊजी. त्याने खाऊन पाहिलं. मोठी ननंद होती, तिला म्हटली तुम्ही खाऊन पाहा ताई.
तिने खाऊन पाहिलं. सगळे म्हटले खूप छान झालं. एवढंच नाही, आता आणखी घराच्या बाजूला एक घर होतं. काकू तुम्ही खाऊन पहा एक घास. ते काकू म्हणले बाई किती सुंदर स्वयंपाक बनवला, आणखी मला पुरणपोळीच येत नाही. ती खुश झाली स्वयंपाक खाऊन. आता त्याच्या येण्याची वाट पाहत होते. तो जसा आला ना ऑफिसमधून, बॅग ठेवली, पाय धुतले, जेवायला बसला, हिने ताट मांडलं. जसं ताट मांडलं ना, याने घास मोडला. सगळे बसलेच होते पिक्चरमध्ये, थिएटरमध्ये पिक्चर पाहायला बसल्यासारखे. आता हा काय बोलतो म्हणून त्याने असा घास मोडला, तोंडात टाकला, आणखी गिळतो ना गिळतो ताट उचललं, दणकन फेकून दिलं, परत फेकलं. ती म्हटली मग आता काय झालं तुम्हाला ताट फेकायला? बायको म्हटली सासूबाईला आवडलं, यांना आवडलं, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला आवडलं, शेजारच्या काकूला आवडला, स्वयंपाक एवढा सुंदर झाला, मग आज का फेकलं ताट? तो म्हटला काल असं का बरं बनवलं नाही, काल असं का बरं बनवलं नाही म्हणून आजचं ताट फेकून देणारा माणूस घरात शोभून दिसतो का? दिसतो का शोभून? घरात खुर्च्या शोभून दिसतील, फ्रीज शोभून दिसेल, पलंग शोभून दिसेल, फरच्या शोभून दिसतील, रंग शोभून दिसतील, माणूस शोभून दिसला पाहिजे. ज्या घरात माणूस शोभून दिसतो ना, रंग कमी असेल तरी चालतो, खुर्च्या 2 कमी असतील घरात तरी चालतं, फ्रीज नसेल घरात तरी चालतं, पलंग नसेल झोपायला तरी चालतं, मात्र माणूस घरात चांगला असला पाहिजे. तो समाधानी असेल ना, त्याचा स्वर्गाला वेळ लागत नाही. की तो आणि त्याने स्वतःही जगला आणि इतरांनाही जगवलं आहे की नाही. म्हणून त्याने जगाला दिलं काय? पहा तुम्ही, साने गुरुजींच्या भाषेत जर आपण पाहिलं ना, की त्याने जगाला दिलं काय? कोणीच मनाई करू शकत नाही, त्याला प्रेम असं म्हटलं जातं. तुम्ही कुणालाही द्या ना, लहान लेकरायला द्या, तोही नाही म्हणत नाही. आणि जगात कुणालाच आवडत नाही ती गोष्ट म्हणजे शिवी आहे. आवडती का कुणाला शिवी? आवडती का तुम्हाला? जगात अनेक विद्यापीठं झाली की जिथे माणसाने बोलावं का हे शिकवलं जातं, मात्र असं विद्यापीठ आहे का तिथे शिवी कशी द्यावी, किती खणखणीत द्यावी, जोर केवढा असावा, दाब केवढा असावा, शब्द कोणते असावे, असं शिकवणारं कुठलं विद्यापीठ आहे का की जिथे शिवी शिकवल्या जाते? आहे का? असं कुठलंच नाही. म्हणून शिवी कुणालाच आवडत नाही, मात्र प्रेमाचे शब्द सगळ्यांना आवडतात. घरी आल्यानंतर पाहुण्याला आपण जेव काय घातलं त्याला 2 दिवसांनी विचारा, नाही सांगता येणार. भाजीत मीठ किती येतं त्याला नाही सांगता येणार. भाजी कोणती होती त्याला नाही सांगता येणार, नाही सांगता येणार. मात्र खाऊ कशा पद्धतीने घातलं हे त्याला विचारा, तो सांगू शकतो. मरताना सुद्धा सांगू शकतो की नाही, की खूप प्रेमाने खाऊ घातलं. म्हणजे माणूस एकच गोष्ट विसरत नाही, ते म्हणजे प्रेम. अन्नाची चव विसरून जातो, भाजी कोणती हे विसरून जातो, मात्र बोललेले 2 शब्द प्रेमाचे माणूस कधीच विसरत नसतो. आणि कृष्णनाथाने गोकुळात हेच केलं, लोकांना प्रेम दिलं. त्या गवळ्यांच्या मुलांना पहा तुम्ही, जी मुलं ब्रह्म लोकांनाही दुर्लभ असा स्पर्श त्या मुलांना केला कृष्णनाथाने. सकाळची वेळ होती, घरातनं शिरोरा घेऊन सगळी मुलं नदीच्या काठावरती बसलेली होती. आता आपण काल्याकडे बोलूया. आणि काल्यातून जो विचार
काल्यातून जो विचार देवाने आपल्याला दिला ना, तो विचार आपल्याला जाताना सोबत घेऊन जायचा आहे. पोटात बुंदी घेऊन सोबत जाऊ नका, पोटात चपाती घेऊन सोबत जाऊ नका, भात घेऊन सोबत जाऊ नका. डोक्यात सुद्धा काहीतरी न्या. आणि डोक्यात काय न्यायचं तर हा विचार न्या, काला डोक्यात घेऊन जा. ती मुलं बसलेली होती, नदी वाहत होती, पक्ष्यांचा चिव कानावर. कृष्ण कन्हैया बसला मध्यभागी. जी बासरी होती ना ती अगदी कमरेच्या शेल्यात रोवली त्याने. मोरपंख असा भिरभिरत होता, ओठावरती स्मित हास्य होतं, घोंगडं होतं खांद्यावरती. बसला मध्यभागी बसला. याची शिदोरी घे, त्याची शिदोरी घे, त्याचा आणि याच्या भाकरी, त्याचं भाकरी सगळं जमा केलं. मात्र त्या पंक्तीमध्ये एकच मुलगा असा होता, तो सरकून बाजूला बसला होता. बाजूला बसला. ते काला कालवता कृष्णनाथाची नजर मागे गेली. अरे हा सावळ्या रंगाचा हा मागे का सरकून बसला? त्याला विचारलं, तू का मागे सरकून बसला? असं म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हटलं, हे कृष्णनाथा, हे मुरली मनोहरा, हे नंद नंदन, माझ्या सोबत आणलेली जी शिदोरी आहे ना ती वाळलेली आहे, तिच्यात कुठलीच चव नाही. आणि मी आहे दुसऱ्या जातीचा. तू रोज मला बसवतो, मात्र मी रोज मागे सरकून बसतो. त्याच्यासाठी त्याचं ते बोलणं कृष्णनाथाला आवडलं नाही. मधून उठला, तो उभा राहिला, गेला त्याच्याजवळ, त्याला दोन्ही हाताला पकडलं, मध्यभागी आणून बसवलं, त्याच्या हातातलं गाठोडं उडून घेतलं शिदोऱ्यांचं. तो भाकरीचा काला कडाकड मोडून टाकला त्याच्यामध्ये. आणि त्याला सांगितलं की बघ, मैत्रीमध्ये कुठली जात नसते, मैत्रीमध्ये कुठला धर्म नसतो. आणि तू भाकरीला विचार ना. कृष्ण कन्हैया म्हणलं, या भाकरीला विचार की तू कोणत्या धर्माची आहे, तू कोणत्या जातीची आहे, तुला कुणी खाल्लं पाहिजे, कुणी नाही खाल्लं पाहिजे. विचार या भाकरीला, ती काय सांगेल बघ. मग ती भाकर सांगेल की मी तोंडात जाण्याच्या अगोदर थांबत नाही. जर भाकरीला माहिती असतं ना की मला कोण खातंय, पापी माणूस खातोय की पुण्यात्मा खातोय, भाकर क्षणभर थांबली असती तोंडापाशी येऊन. ते म्हणले, चल मागे घे, मला तुझ्या तोंडात जाण्याची माझी लायकी नाही. थांबली असती की नाही भाकर? मात्र भाकर थांबत नाही तोंडाजवळ येऊन, ती गपकेन मध्ये जाते. कारण तिला एकच धर्म माहिती असतो की भुकेल्याच्या पोटात जाणं आणि त्याची भूक भागवणं, एवढाच धर्म त्या भाकरीला माहिती असतो. आणि चेहऱ्यावरती समाधान घेऊन येणं, पोटात जाऊन ती आपल्या चेहऱ्यावर समाधान घेऊन येते. म्हणून तर भाकरीचं मूल्य असतं की या छोट्याशा कृतीतून, छोट्याशा वयामध्ये श्रीकृष्णाने आपल्याला जे सांगितलं ना, एकच उपदेश केला की जगामध्ये माणुसकी ही सगळ्यात मोठी असते. माणुसकीने जगा, हे जगणं सगळ्यात मोठं असतं. माणुसकीला कुठला धर्म लागत नाही, कुठला पंथ लागत नाही, कुठली जात लागत नाही. तुम्ही माणूस म्हणून अगोदर मोठे व्हा. माणूस म्हणून तुम्ही मोठे झाले ना की सगळ्या गोष्टींचं निवारण तिथेच होऊन जातं. श्री गोविंद प्रभू महाराजांनी हेच केलं. पहा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हा काला गोविंद प्रभूंनी केला. नंतर जातीभेद हे सगळं मिटवण्याचं काम गोविंद प्रभूंनी सुद्धा केलं. जिथे आपला विशेष आहे ना मंदिरामध्ये, हा नवसिक आहे, तो गोविंद प्रभूंशी संबंधित असलेला विशेष आहे. हा रुद्धपुरातनं चालत आलेला विशेष आहे. पहा तुम्ही, वराडाचं हे दैवत चालत आपल्या गावात आलंय. त्याला इथे थांबावंसं वाटलं, श्री प्रभूंना इथे थांबावंसं वाटलं. का वाटलं असेल? कारण इथली माणसं भोळ्या भाबड्या मनाची आहे, इथली माणसं मवाळ मनाची आहेत. म्हणून त्या देवाला कदाचित इथे येऊन बसावंसं वाटलं. त्याला बार्शी नव्हती का जवळ, त्याला अमखं गाव सोलापूर नव्हतं का जवळ, त्याला कोल्हापूर नव्हतं का जवळ, त्याला तुळजापूर नव्हतं का जवळ, त्याला इथेच का बसावं वाटलं येऊन देवाला? बरं वाटलं त्याला इथे. आणि तो रुद्धपुरातला देव इथे येऊन बसला. त्या देवाने 800 वर्षांपूर्वी, पहा तुम्ही, हा काला शिकवला आपल्याला. माणसाने जगावं कसं हे शिकवलं. पुस्तकं कशी वाचावी, कशी पाठांतर करावी ही शाळा शिकवते. मात्र शाळा शिकून झाल्यानंतर माणसाने जगावं कसं हा धर्म शिकवतो. म्हणून धर्म आणि शिक्षण, अध्यात्म आणि शिक्षण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. श्री प्रभू बाबा रोज त्या रुद्धपुरामध्ये फिरायचे. घर कुणाचं आहे बघत नव्हते. तेल्याचं आहे का, माळ्याचं आहे का, ब्राह्मणाचं आहे का, वैश्याचं आहे का, शूद्राचं आहे, कोणाचंच घर पाहत नव्हते. प्रत्येकाच्या घरात त्यांचा वावर असायचा. एक मुलगा बसलेला होता, भाकर खात अंगणात बसलेला होता. मटामट भाकर खात होता. श्री प्रभू आले, त्याच्या ताटातली भाकर उचलली, घास मोडला, तोंडात टाकला. ते पोरग रडत रडत गेलं. म्हटलं, आई, मपली भाकर खाल्ली श्री प्रभूंनी, माझी भाकर खाल्ली. आई धावतच बाहेर आली. भाकर खाल्ली म्हणून ती घाबरली नाही.
मला समाज नावं ठेवेल, मी तेली जातीची, तेली समाजाची, आणि माझी भाकर श्री प्रभूंनी खाल्ली कशी. म्हणून ती घाबरली, श्री प्रभूंकडे गेली, हात जोडून उभी राहिली, म्हटली प्रभू ही भाकर तुम्ही का खाल्ली, परत खाऊ नका. जर कुणी पाहिलं ना तर आम्हाला शिक्षा होईल, लोक आम्हाला नावं ठेवतील, वाळीत टाकतील, परत तुम्ही आमची भाकर खाऊ नका. श्री प्रभू बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि श्रीकृष्णनाथाचा धर्म काल्याचा तिला समजावून सांगितलं, अगं कुणाची भाकर आणि कसली भाकर, मी तुझी भाकर खाल्ली नाही, मी तेली समाजाची भाकर खाल्ली नाही, मी लाखाची भाकर खाल्ली. कुणाची? लाखाची भाकर. ते धान्य लाख नावाच्या धान्यापासून बनलेली ती भाकर होती, मात्र त्याचा अर्थही मोठा गहन आहे. त्या भाकरीला लाखाचं मूल्य प्राप्त झालं. श्री प्रभूबाबांनी हे शिक्षण देण्यासाठी कुठलं विद्यापीठ उभं केलेलं आहे. विद्यापीठ म्हणजे तेल्याचं घर, हेच त्यांनी विद्यापीठ केलं. आणि दुर्डीतली भाकर ही त्यांनी डिग्री बनवली. आपण डिग्री घेऊन बाहेर पडतो ना, दुर्डीतली भाकरीला त्यांनी डिग्री बनवलं, माणुसकीची डिग्री, प्रमाणपत्र दुर्डीमध्ये सापडलं त्यांना. माणुसकीचं प्रमाणपत्र दुर्डीत सापडलं आणि तेल्याच्या घराला त्यांनी विद्यापीठ केलं आणि सर्व जगाला गरजून सांगितलं, आत्मविश्वासाने सांगितलं, हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल ना माणुसकीचं, तुम्ही किती मोठे असा ना, तुम्ही माझ्या विद्यापीठामध्ये शून्य आहात, नापास आहात. आहे की नाही? ही भाकर तुम्हाला प्रमाणपत्र आहे, माणुसकीचं प्रमाणपत्र. गोकुळातला काला आणि रुद्रपुरातली भाकर या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात आल्या पाहिजे. या भाकरीचं प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे. माणुसकीचं प्रमाणपत्र ज्या माणसाकडे असतं ना, त्याला जगण्याचा अधिकार असतो. क्रूरपणे ज्या हत्या होतात, जी माणसं मारल्या जातात, कुठे राहिलं माणुसकीचं प्रमाणपत्र? राहिलं का? मग ही भाकर संपत चालली, आज ही भाकर संपत चालली. म्हणून हे प्रमाणपत्र तुम्हाला विद्यापीठात नाही दिल्या जाणार कुठल्या, मात्र इथे भागवत कथेच्या विद्यापीठामध्ये, गोविंद प्रभू महाराजांच्या विद्यापीठामध्ये, सर्वज्ञांच्या विद्यापीठामध्ये, लीळा चरित्राच्या ही भाकर तुम्हाला मिळेल. म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल की माणुसकीने कसं जगावं. ही माणुसकी सगळ्यात मोठी असते. म्हणून तुम्ही इतरांना काय देऊ शकता, काय देऊ शकता? मी अगोदरही म्हटलो, काहीच देऊ शकत नाही. तुम्ही मला पैसे दिले, महिन्यात संपून जातील. मी तुम्हाला 2 पैसे दिले, एका दिवसात संपून जातील. मात्र दिलेला शब्द प्रेमाचा कधीच संपत नसतो. तो मुलगा खुश झाला, आनंदून गेला की कृष्णनाथाने मला जवळ केलं, त्याच्या चेहऱ्यावर समाधान आलं. हे समाधान येणं महत्वाचं आहे. तुमच्यामुळे कुणाच्या तरी ओठावरती हसू येणं फार महत्वाचं आहे. आज राहिलं का तसं? आपल्यामुळे किती लोक रडतात आपल्याला माहिती नसतं. कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे. आणि म्हणून माणुसकी, समानतेचा धर्म श्री चक्रधर स्वामींनी शिकवलं, श्री गोविंद प्रभूंनी शिकवलं आणि द्वापर युगामध्ये कृष्ण महाराजांनी काल्याच्या रूपाने शिकवलं की समानता कशी असते. ही समानता आज संपत चालली. म्हणून माणूस फाटत चालला, माणूस माणसापासून तुटत चालला, माणूस माणसापासून लांब होत चालला, कारण समानता हरवत चालली. ही समानता जागी करावी लागते. आपण वाटून टाकला माणूस, गरीब माणूस गरिबीत वाटून टाकला, श्रीमंत माणूस श्रीमंतीत वाटून टाकला, जातीचा माणूस त्या जातीत वाटून टाकला. माणसं वाटण्यासाठी नसतात, माणसं माणुसकीने जगण्यासाठी असतात. वाटून घेण्यासाठी माणूस नसतो, हा जगण्यासाठी असतो. माणूस हा माणुसकीने जगण्यासाठी असतो. आणि ही माणुसकी तुमच्यात जागी करण्यासाठी म्हणून काला असतो. काल्याच्या दिवशी शिकायचं काय तर मिसळून जाणे. काला म्हणजे सगळ्या चवीचा असतो. पहा तुम्ही, अनेक चवी जिथे एकत्रित होतात तो काला असतो. म्हणून ज्याला मिसळता येतं ना, तो खरा माणूस असतो. मला सांगा, सकाळी चहा बनवताना जर साखरेने ठरवलं की मी विरघळणारच नाही, तर तुमचा चहा बनवू शकतो का? पत्तीने ठरवलं मी विरघळणारच नाही, चहा होऊ शकतो का? दुधाने ठरवलं मी मरूनच जाणार नाही त्या पातेल्यात, तुमचा चहा होऊ शकतो का? साखरेला विरघळावं लागतं, पत्तीला विरघळावं लागतं, दुधाला मरावं लागतं, पाण्याला सुद्धा उकळावं लागतं, तेव्हा तो चहा तयार कपात बसून येतो, पाहुण्याच्या तोंडात जातो. आहे की नाही? हे प्रत्येक गोष्टीला इथे विरघळावं लागतं, झिजावं लागतं, तेव्हा आनंद आपल्याला दुसऱ्याला देता येतो. आनंद या जीवनाचा
माणसाने माणसाला द्यायचं काय, तर फक्त समाधान माणूस माणसाला देऊ शकतो, दुसरं काहीच देत. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. 12:30 वाजेचा वेळ आपल्याला दिलेला आहे बाबांनी, आणि 12:30 वाजता आता सूर्यसुद्धा डोक्यावर येऊन थांबला आणि आपल्याला आणखी महाप्रसादही घ्यायचा आहे. म्हणून शेवटची गोष्ट सांगतो. एक पोस्टमन होता, दुपारची वेळ होती. तो पोस्ट पत्र टाकत प्रत्येक घरात जात गावाच्या बाहेर एक घर होतं, त्या घरापुढे गेला. दरवाजा लावलेला होता. त्याने बराच वेळचा आवाज दिला, मात्र दरवाजा उघडायला 10 मिनिटांचा वेळ लागला. किती? 10 मिनिटांचा. पोस्टमन संतापला. पायात चप्पल नव्हती, ऊन कडकडत होतं, अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या. सर्व मनाचा संताप झाला. आता जर दरवाजा उघडला ना कुणी, मी शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. काय म्हटलं तो पोस्टमन? आता जर कोणी दरवाजा उघडला ना, मी शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. असे नका कोणी. जेव्हा दरवाजा उघडला ना, तो एक पाय नसलेली मुलगी, जिला गुडघ्याच्या खाली पायच नव्हते, ती मुलगी फरफटत त्या दरवाजात येऊन थांबली होती. तिने पोस्टमन काकाकडे हसून पाहिलं. काका, माझं पत्र आलं का हो? तो शिवीच देऊ शकला नाही. त्या मुलीकडे पाहून तो पोस्टमन शिवीच देऊ शकला नाही. त्याचा जेवढा राग होता ना, एका क्षणात खाली बसला जाऊन. कारण त्या मुलीला पायच नव्हते. त्याला लक्षात आलं की हिला दरवाजापर्यंत यायला 5 मिनिटं तर लागूच शकतात. त्याने निमूटपणे पत्र तिच्या हातात दिलं. हे घे बाळा तुझं पत्र. पोस्टमन निघून गेला. पुन्हा 2 आठवड्यानंतर तिचं पत्र आलं. आता पोस्टमनला माहिती होतं की इथे रागवायचं नाही, किती ऊन झालं तरी थांबायचं, इथे दरवाजा उघडायला वेळ लागतो. त्याचं ठरलेलं होतं. आता मुलगी यायची, फरफटत पत्र घ्यायची, निघून जायची. आता दिवाळीचा सण आला. दिवाळीचा सण. तो जो पोस्टमन होता ना, त्याला प्रत्येक घरातून काही ना काही फराळ मिळत होतं, काही ना काही उपहार मिळत होता. आणि मग तो म्हटला, आता या मुलीकडे आपण चाललो आहोत. आणि पोस्टमन येऊन उभा राहिला. त्या मुलीने दार उघडल्यानंतर त्या पोस्टमनच्या हातामध्ये एक बॉक्स दिला मोठा. म्हणलं, काका हा जो बॉक्स आहे ना, इथे नाही उघडायचा, घरी जाऊन उघडायचा. म्हणलं, काही अडचण नाही बाळा. पण तू दिला कशाला मला? तुझ्याकडून मला अपेक्षा नव्हती ग बाळा, तू कशाला दिला? ती म्हणली, नाही काका, दिवाळी आहे ना, सगळे लोक तुम्हाला बक्षीस देतात, मग मी नाही देऊ का काही? मी तुमची मुलगीच आहे ना. हा बॉक्स घरी जाऊन उघडा. पोस्टमन जसा घरी आला ना, त्याने सगळ्यांची बक्षिसं लांब फेकून दिली. मात्र त्या मुलीचा बॉक्स अगोदर हातात घेतला, शांतपणे बसला. त्याला उत्सुकता होती मध्ये काय असेल. त्याने वरचं प्लास्टिकचं कवर फाडलं, खोकं उघडलं. मध्ये होती चप्पल. काय होती? चप्पल. त्या पोस्टमनच्या दोन्ही डोळ्यांना धारा लागल्या, दोन्ही डोळ्यातनं अश्रू वाहायला लागले. त्या चपलेमध्ये त्याला स्वर्ग दिसायला लागला. डोळ्यात पाणी आलं त्याच्या. धावतच गेला. दुसऱ्या दिवशी आपल्या साहेबांकडे गेला. म्हटलं, साहेब, मला तुम्ही 25,000 रुपये द्या. भले तुम्ही मला 6 महिने पगार देऊ नका, मला 25,000 रुपये द्या. साहेब म्हटले, कशासाठी? काही नाही, माझ्यावरती फार मोठं ऋण आहे, ते मला फेडायचं आहे. फक्त 25,000 द्या. 25,000 द्या. साहेब म्हणले, अरे पण कारण काय? तो म्हटलं, साहेब, या गावात मी आलो ना पोस्टमन म्हणून, अनेक वर्ष मी काम केलं. मात्र जे प्रेम, जो आदर, जो सत्कार मला मिळाला ना त्या मुलीकडनं, तो मी कधी विसरू शकत नाही. मला त्या मुलीला पायच नाहीत साहेब, त्या मुलीला पायच नाहीत. मात्र तिने मला चप्पल दिली साहेब, ती मी कशी विसरू शकतो? आता माझा संकल्प आहे की त्या मुलीला मी लाकडी का असे ना 2 पाय बसवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला 25,000 रुपये पाहिजेत. तो धावत गेला पोस्टमन त्या मुलीकडे. डोळ्यात अश्रू तसेच होते. मुलीला विचारलं, का गं बाळा, तू माझ्या पायाचं माप घेतलं कसं? तुला कसं माहीत की माझ्या पायात चप्पल नाही, माझे पाय तापतात, मी उन्हात उभा असतो, तुला कसं कळालं? आणि तू माप घेतलं कसं? एकदम चप्पल पायात आली कशी माझ्या? तशी ती मुलगी हसत म्हटली, काका, जेव्हा तुम्ही निघून गेले ना पत्र देऊन, मी तुमच्या चप्पलचं माप घेतलं, पायाचं माप घेतलं, हाताने माप घेतलं, आणि मग ती चप्पल मी तुमच्यासाठी घेऊन आली. काय दिलं त्या मुलीने पोस्टमनला? काहीच तर दिलं नाही. एक चप्पल तर दिली, मात्र त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आलं ना, ते चप्पलेपेक्षाही कितीतरी मूल्य मोठं आहे त्या समाधानाचं. म्हणून हे समाधान कुणी कुणाला वस्तू देऊन घेऊन येऊ शकत नाही, मात्र आदर, प्रेम, सत्कार हा मात्र एकमेकाला देऊन आपण समाधानाने जगू शकतो, समाधानाने राहू शकतो. आपलं कुटुंब सुरक्षित राहू शकतं, आपलं गाव सुरक्षित राहू शकतो, आपला समाज सुरक्षित राहू शकतो. अत्याचार कुठेच होणार नाही, हत्या कुठेच होणार नाही, कुठेच काही होणार नाही. फक्त असं जगता आलं पाहिजे माणसाला.
एकमेकांसाठी जगता आलं पाहिजे, एकमेकांना समजून घेऊन जगता आलं पाहिजे, तर तो खरा काला असतो. आणि असा काला या गोकुळामध्ये कृष्णनाथाने आपल्याला छोट्याशा कृतीतून समजावून सांगितला. स्वतःच्या हाताने त्याला घास भरवला आणि सांगितलं सर्व जगाला की माणूस की मानवता ही काय देईल तुला असा हा काला या गोकुळामध्ये आपण सर्वांनी श्रवण केला, संपन्न केला. हा प्रसाद आहे तुमच्यासाठी जो कधी संपणारा नाही. म्हणून जाताना हा सोबत घेऊन जायचा. काल्यासाठी जो अभंग घेतला होता ना, तो अभंग हात जोडून मागेच उभा राहिला. तो म्हटला चालू द्या चालू द्या चालू द्या. अभंग बाजूलाच उभा राहिला. मात्र अभंगाचा मतितार्थ थोडक्यात तुम्हाला सांगतो की चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. जेव्हा कृष्ण कन्हैया गोकुळात आला, गोकुळातल्या सगळ्या चिंता बाहेर पळून गेल्या. जातात की नाही? सर्व चिंता बाहेर पळून गेल्या, कारण कृष्ण मध्ये आला. तसं आपलं शरीर म्हणजे गोकुळ आहे, आपलं जीवन म्हणजे गोकुळ आहे. एकदा या गोकुळात कृष्ण आला ना की आतल्या ज्या चिंता आहेत त्या सगळ्या बाहेर पळून जातात. पण गोकुळात कृष्णाला जागा द्या, गोकुळात संसाराला जागा देऊ नका. चिंता तशाच राहतील. म्हणून चिंतेतून मुक्त व्हायचं असेल ना तर चिंतन करा, देवाचं चिंतन करा. एवढा या अभंगाचा सारांश आहे. तो आपण आपल्या डोक्यामध्ये अगदी साठवून ठेवला पाहिजे, सांभाळून ठेवला पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगतो. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री अवधूत बाबा यांनी अत्यंत परिश्रम घेऊन एक वर्ष नाही, 2 वर्ष नाही, सातत्याने 7 वर्ष हा सप्ताह त्यांनी राबवला आपल्यासाठी. ही झीज, ही तळमळ आपल्यासाठी आहे. म्हणून संतांची जी तळमळ असते ही आपल्या भल्यासाठी असते आणि ही तळमळ त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांनी केलेला हा संकल्प भगवंत अखंडितपणे असाच सुरू ठेवू अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करतो. आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्रद्धेय श्री मोठे बाबा या ठिकाणी बसले आहेत. तसं मी अनेक वेळा सांगतो की बाबा खरोखर इथे बसलेले असताना संकोच तर वाटतो मनामध्ये बोलण्याचा, म्हणजे दडपण तर येतं मनामध्ये. मात्र दडपण निघून जातं. सरांनी सांगितल्याप्रमाणे की जसं आई जर सोबत असेल, बरोबर असेल, तर मुलगा कशी हरकत करू शकते, कारण आई सोबत आहे, वडील सोबत आहे. म्हणून मुलगा कुणालाही काही बोलू शकतो, कारण त्याला विश्वास असतो की माझा पिता बसलेला आहे, माझी आई बसलेली आहे. म्हणून बाबा या ठिकाणी असताना आपण या ठिकाणी मी बोलत होतो. आणि म्हणून तरीसुद्धा बाबांचं शुभचिंतन, बाबांचा आशीर्वाद, ही जे सामर्थ्य आहे, हे जे बळ आहे मला प्राप्त झालेलं आहे आणि ते असंच अखंडित राहू अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. ते आपलं शुभचिंतन माझ्या पाठीशी असंच कायम राहावं अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व संतगण, माझे सर्व गुरुबंधू, सर्व बाबालो, सर्व तपस्विनी माता भगिनी व तुम्ही सर्वजण अगदी शांततेने एवढ्या उन्हात या ठिकाणी बसला म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. सूत्रसंचालक आमचे दादा अत्यंत चांगल्या प्रकारे ते सूचना देत होते रोज. सर्व आमचे आयोजक, कीर्तनकर बाबा आमचे सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण आता नंतर आपल्याला बाबांचे विचार ऐकायचे आहेत, अध्यक्ष विचार. कोणी आपली जागा सोडायची नाही, अशाच शांततेने आपण बसायचं आहे. आणखी कार्यक्रम संपलेला नाही. नंतर आपली नेहमीप्रमाणेची आरती होईल आणि मग कार्यक्रमाचा समारोप होईल. व भागवत कथा या महोत्सवानिमित्त उपस्थित
परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री जायराज बाबाजी, तसेच ज्यांनी आपल्याला, आपण तर माणसं आहोतच हे नाकारता येत नाही, पण माणसाचे गुणधर्म कसे असावेत, आपापसातला दुजाभाव कुठं ठेवला पाहिजे, सद्गुणाच्या सावलीत कसं प्रवास केला पाहिजे, अशा प्रकारचं प्रबोधन करून आपल्याला गुणधर्मयुक्त माणूस बनविलं. असे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री संदीपरावजी, तसेच परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री श्रीधरानंद बापूजी, तसेच परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री अनंतराज बाबाजी, परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री दत्तराज बाबाजी, परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री ईश्वनाथ बाबाजी, परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री दत्तराज दादा शास्त्रीजी, परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री ईश्वांबर आप्पाजी, परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री खडकतकर बाबाजी. आता काही मला नावं आठवत नाहीत. आपलं नाव घेऊन जीवन शुद्ध करावं अशी योग्यता तुमची असता तरी पण अपेक्षा करतो की आपलं शुभचिंतनाने माझं जीवन शुद्ध होऊन जाईल. तसेच परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री अवधूतराज बाबाजी, तपस्विनी साध्वी सद्भक्त आणि माता भगिनीनो, आता तर फार म्हणजे कसं की बोलण्याची आवश्यकता नाही आता, पण या संयोजकाचा काय नियम आहे त्या नियमाप्रमाणे बोलणं आवश्यक आहे. एकदा काय झालं, सर्वज्ञ बसलेले आहेत, काही भक्तिजन बसलेले आहेत. लक्षात घ्या, सर्वजण आपल्या दुःखामध्ये सहभागी अभिनयाने सहभागी होऊ शकतात, पण ज्या कर्माच्या आधारावर आपण या जन्मात आलो आणि एक कर्म अशी काही भयानक आपल्या हातून घडलेले आहेत की द्वारकाधीशाला सुद्धा म्हणावं लागलं की कर्मणो गहना गती, कर्माची गती अति विचित्र आहे. अशा कर्माला सबसिडी देणारा ईश्वराच्या प्रभावामध्ये असा एकमेव तत्ववेत्ता झालेला आहे, तो म्हणजे श्री चक्रधर स्वामी. हे नाकारता येणार नाही लक्षात येणार आपल्याला, कारण आपलं लक्षच तिकडं नसतंय. आणि म्हणून सर्वज्ञ एका ठिकाणी बसलेले आहेत. आता पुढच्या गावाला जायचं आहे. मी कशा करता बोलतो, कर्माची सबसिडी आपल्याला मिळती आहे, मिळाली आहे, मिळणार आहे. आणि ही सबसिडी कोणीच देऊ शकत नाही, अशी सबसिडी आपल्याला मिळते आहे. पण या सबसिडीला सुद्धा पात्रतेची आवश्यकता आहे. आणि ती फक्त पात्रता कुठं निर्माण होते तर हृदय मंदिरामध्ये ती पात्रता निर्माण करता आली पाहिजे. आणि त्याच करता हा सगळा अट्टहास आहे. सज्जनो, सगळे भक्तिजन बसलेले आहेत, स्वामीला जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे. स्वामी निघालेले आहेत. निघाल्यानंतर एका पाठीमागे एक सगळे भक्तजन चाललेले आहेत. समोरच एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर एक ओढा वाहत होता. सर्वांच्या पुढे स्वामी आहेत आणि स्वामी पाण्यामध्ये जाऊन उभा राहिलेले आहेत. कोण जाणे काय प्रवृत्ती आहे, काय हेतू असेल ते सर्वज्ञच जाणे. आणि म्हणून ते ज्यावेळेस एक एक भक्तिजन पाण्यातून पुढं चालला गेलेला आहे आणि पाण्याच्या पलीकडच्या काठाला जाऊन उभे राहिलेले आहे.
माणसाला करमत नसतं, देवाला करमत नाही हा भागच नाही, तो तृप्त काम आहे. आणि पाठीमागून एक स्थूल शरीराचा माणूस येत होता. सर्वज्ञ म्हणतात, बाळ थांब, तुला यांच्यासारखं पुढं जाता येणार नाही, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. मग या काठावरून त्या काठावर तुला उडी मारावं लागेल. जर तुझी उडी पडली तर आपल्याला पुढे जाता येईल, तोपर्यंत जाता येणार नाही. आणि म्हणून तो 50 फूट पाठीमागे गेला आणि पळत पळत उडी मारायचा. मारल्याबरोबर स्वामीनं मोठ्याने आरवी ठोकलेली आहे. माणूस तो पाण्यामध्ये पडलेला आहे. एक प्रहरभर असा खेळ चाललेला आहे. कुठल्या कर्माचा नाश करायचा आहे हे फक्त त्यांनाच माहीत आहे. आणि म्हणून तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि दररोज या कार्यक्रमाला येतात, पण त्या कार्यक्रमाच्या बाबतीत सेवादास्याचा कधी विचार केलेला आहे का? सेवादास्य, दास्यमोचक, दास्यानं कर्माचा नाश होतो. काही ना काहीतरी 5 पतरवाळी तरी उचलण्याचा प्रयत्न करा. ज्या ब्रह्मांडाचा निर्माता असणारा द्वारकाधी श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये पत्तरवाळी उचलण्याचं काम करीत होता. लक्षात ठेवा, काय घडतंय कोणा कर्माने, फक्त कर्म करण्याची वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि ती वृत्ती निर्माण होण्याची पात्रता आजच्या आपल्या जीवनामध्ये आहे, कधीही नाकारता येणार नाही. फक्त करायचं का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून दिवस अस्तमानाला गेलेला आहे, सूर मावळतीला गेलेला आहे. आणि बाईसा म्हणते, बाबा प्रवृत्ती भंगी जोजी, आपल्याला पुढं जाऊन बिडार शोधायचा आहे. आणि इतक्या आवेशाने तो भक्त पळत आलेला आहे. आवेशाने उडी मारली, स्वामीने आरोळी ठोकली. आरोळीचा काय परिणाम झाला नाही, उडी पुढच्या पलीकडच्या काठावर पडली. सज्जन हो, पण त्या ठिकाणी असा उभा काटा होता, जो काटा पायामध्ये रुतला आणि वरच्या बाजूला त्याचं टोक आलेलं आहे. मोठ्याने किंचाळी फोडलेली आहे. आणि सगळे लोक हळूहळू पुढे निघालेले आहेत. तोही पुढं चाललेला आहे. 1 किलोमीटर अंदाजात पुढचं गाव आहे, त्या गावामध्ये पोचलेला आहे. मी फक्त सबसिडी करता बोलतोय बरं का, दुसरं काय तत्त्वज्ञान सांगायचं आपल्याला आता राहिलेलं नाही. तुम्ही सगळे नाहून निघालेले आहेत त्यामध्ये. आणि ज्या वेळेस ते बिडारावर गेलेलं आहे, तो एका बिडारावर आहे. स्वामी एका ठिकाणी आहेत, बाकीचे भक्तजण एका ठिकाणी आहेत. त्यांना स्वामींना विचारलंच नाही. तसं त्या दुःखाचे उबाळे येऊ लागले. ज्या जगन्नाथाच्या सानिध्यात गेली 4 वर्ष मी आहे, असा एकही भक्त विनमुख गेलेला नाही की त्यांना स्वामीपासून काय मिळालं नाही. पण मी 4 वर्षाच्या सानिध्यामध्ये एवढं सुद्धा कमवू शकलो नाही. बाळ, फार त्रास होतो, काय कमी करू काय, हे सुद्धा शाब्दिक सुखाला सुद्धा मी पारखा झालो, दुर्दैवी आहे. आणि म्हणून स्वामीबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. सकाळी प्रातःकाळी उठून स्वामी त्याच्याकडे आलेले आहेत. किंचित असल्यासारखं करतात, स्वामी जगन्नाथा, आजपासून तुमचं कुठलीच सेवा मी करणार नाही. का? तुम्ही मला साधारण शब्दाने सुद्धा संबोधलेलं नाही, मग काय तुमची सेवादाशी करून तर काय फायदा आहे? लक्षात ठेव, उठ, मला उठतायत. अरे अभिनय तर कर. जीवनात अभिनय करायला सुद्धा शिकलं पाहिजे. अभिनय तोच अंतरामध्ये उतरत असतो, हे विसरता येणार नाही. आणि म्हणून त्याने उठण्याचा प्रयत्न केला, उठून उभा राहिला, त्या चौतरेच्या खाली उतरला, त्याच्या पायावर पानाची पीक ठेवली त्या काट्यावर. आणि मला पळता येत नाही, पायच उचलत नाही जगन्नाथा, मला पळता येत नाही. अरे पळ, अभिनय तर कर. आणि अभिनय करीत करीत 50 फूट पलीकडे गेलेला आहे. काटा निघून पडलेला आहे. काल मोडलेला काटा आज निघून पडलेला आहे. तिकडून पळता आलं, थोडं पळत आलेलं आहे. पायावरची सूज संपलेली आहे. सज्जन हो, स्वामी काय म्हणतात, बेटा बाळ, अरे तुझा आज तू 65 वर्षाचा आहे, अजून तुला 20 वर्ष जगायचं आहे. तुझं संचितच असं होतं की अर्धा पाय मांडीपासून तुटून एका जाग्यावर बसायचा होता. मी तुला 8 तास जाग्यावर बसवलेला आहे.
हे संपूर्ण 24 वर्ष तुला एका जागेवर बसायचं, तुम्ही 8 तासात ते मुक्त केलेलं आहे. ही जी तुला कर्माची सबसिडी, दुःखातून मुक्त होण्याची सबसिडी जी दिली आहे ती 90% नाही बाबांनो, 99% सबसिडी मिळालेली आहे. जर भगवंताची सबसिडी तुम्हाला पाहिजे असेल, विचित्र कर्मापासून सुटायचं असेल, तर त्या भगवंताची कृपा आज जी दादाजीनं आपल्याला प्रबोधन केलेलं आहे, त्या प्रबोधनाच्या दृष्टीनं अंतर्मुख होऊन चालण्याचा प्रयत्न कराल, एवढीच या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्माला विनंती करतो की ज्या अवधूत राजबुवांनी हे जे पराकाष्ठानं हे राबवतात, त्या दृष्टीनं त्यांचं कौतुक जर करावं तर शक्यता आहे अहंकार निर्माण होण्याची आहे. आणि तो अहंकार निर्माण न व्हावा, विनयतेने ही सेवा पार पाडण्याची अंतःकरणामध्ये सवय लावून ठेवावी, हीच प्रभूचरणी मी प्रार्थना करतो की भगवंता द्वारकाधीशा त्या अनाथ बालकाला तू वैचारिक समृद्धी देऊन आणि शारीरिक क्षमता निर्माण करून त्यांना सक्षम करो, एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो.